हॅलो एव्हरीवन, मी कस्तुरी देशमुख. मी नागपूरची असून 2024 मध्ये जेपी इंग्लिश स्कूल या शाळेतून 10th पास आउट झाली आहे आणि 10th मध्ये मला 97% मिळाले आहे. And also if you like this video, do not forget to hit the like button, share and subscribe to the channel Tejaswini Talkathons. Thank you. हाय कस्तुरी, कशी आहेस? मी मजेत. तुझ्या 10th एक्झाम नंतर कसं 10th एक्झाम नंतर रिझल्ट लागला आणि रिझल्ट नंतर आता तुझ्या फर्दर प्रोसेस सुरू झाल्या, कसं वाटतंय तुला? खूप छान, खूप मस्त. ऍक्च्युली आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. हो. माझा पहिला प्रश्न तुला हाच आहे की तुझी 10th ची ओव्हरऑल जर्नी कशी होती? माझी 10th ची जर्नी वॉज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. लाईक आय लर्न अ लॉट. मी खूप शिकले आहे माझ्या 10thच्या जर्नीमध्ये. नॉट ओनली एज्युकेशन, फक्त बुक्स, पुस्तकी किडा नव्हती मी कधीच. म्हणजे फक्त बुक्सकडून नाही शिकले आहे, बट आय हॅव ऑल्सो लर्न पेशन्स, हार्डवर्क आणि संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही, हे पण मला 10thच्या जर्नीने शिकवलं आहे. सो 10th जर्नी वॉज ओव्हरऑल गुड फॉर मी. या ओके. सो तू कुठल्या मंथपासून ऍक्च्युअल तुझा 10thचा स्टडी सुरुवात केला? जनरली 8-9 पासून स्टुडंट सुरू करतात, सो तू कधीपासून सुरू केला? मी माझ्या स्कूलमध्ये 9thचे जसे एक्झाम संपले ना, लगेच मी मार्च 2023 पासून माझा अभ्यास सुरू केला. मी 8-9 पासून तर अजिबात नाही सुरू केला. आय वॉज नॉट दॅट अर्ली, बट आय वॉज नॉट ऑल्सो लेट. कारण की मी मार्च 2023 म्हणजे जेव्हा 9thचे पेपर नुकतेच संपले तेव्हापासून माय स्कूल टूक एक्स्ट्रा क्लासेस आणि त्या एक्स्ट्रा क्लासेसमध्ये त्यांनी आम्हाला 10चं बेसिक शिकवणं सुरू केलं होतं. सो मार्च 2023 पासून मी माझा 10thचा सिलेबस सुरू केला. सो कस्तुरी, तुझ्या सेल्फ स्टडीच्या मेथड्स काय होत्या नेमक्या? माझ्या सेल्फ स्टडीच्या मेथड्स आय यूज टू सी फ्रॉम यूट्यूब. मी यूट्यूबचा खूप हेल्प घेतली माझ्या 10thमध्ये. सो त्याच्यात एक व्हिडिओ पाहिला मी, त्याच्यात टिप्स अँड ट्रिक्स दिल्या होत्या हाऊ ऑन सेल्फ स्टडी. सो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की फर्स्ट अँड व्हेरी फॉरमोस्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आहे, मेक युअर ओन नोट्स. You should not buy notes from someone else, or you should use your friend's notes. Make your own notes, because unless and until you put the pen to the paper na, you're not going to get it. Exactly. Yeah. Also, the way you will organize your notes na, the more systematic your answers will be. Because माझी फर्स्ट युनिट टेस्ट झाली होती स्कूलमध्ये, आय स्टील रिमेंबर. त्याच्यात मला ना थोडे कमी पर्सेंट भेटले होते. अँड आय जस्ट ट्राय टू फिगर आउट की वाय माय आन्सर्स आर नॉट दॅट पॉइंट टू पॉइंट. यू नो, आय एम रायटिंग एनिथिंग, म्हणजे जे मनात आलं ते लिहित आहे. बट यू नो, आफ्टर आय स्टार्टेड मेकिंग नोट्स, सेकंड युनिट टेस्टमध्ये माझा स्कोर इम्प्रूव्ह झाला. जस्ट बिकॉज माय नोट्स वेर ऑर्गनाइज, माय आन्सर्स वेर सिस्टमॅटिक. तुम्ही मी ऐकलं आहे की तू थ्रू आउट 10th सेल्फ स्टडी थ्रू 97% स्कोअर केले. सो याच्या मेथड्स काय होत्या आणि सिक्रेट्स काय होते? So the very first and foremost secret behind it is my parents' guidance. Okay. I'm very lucky to get such parents because everyone doesn't get that guidance. So मला खूप म्हणजे थोडं तुम्हाला वाटतं यार एवढं का गाईड करतात म्हणून, but that's hard, but that's worth it. That's parents' guidance is always worth it. So first and foremost I would say my parents' guidance, which is very important, very crucial in one's life. Then second, I would say making notes. Okay, so मी यूट्यूबवर व्हिडिओज पाहायचे, ते टिप्स अँड ट्रिक्स देतात यूट्यूबवरचे. सो त्याच्यात ते सांगतात द मोर ऑर्गनाइज युअर नोट्स विल बी, द मोर सिस्टमॅटिक युअर आन्सर्स विल बी. अँड इट्स इंडीड व्हेरी ट्रू. खूप म्हणजे इट्स चेरी ऑन द केक. लाईक इफ यू राईट अ व्हेरी गुड पेपर बट इफ यू डोंट हॅव पॉइंट्स इन इट, नोबडी इज गोइंग टू गिव्ह यू मार्क्स. सो नोट्ससाठी टू बी ऑनेस्ट मी नोट्स स्वतः बनवायची. मेक युअर ओन नोट्स, डोंट फॉलो ऑफ एनीवन एल्स, बिकॉज अनलेस अँड अंटिल यू पुट द पेन टू द पेपर ना, नॉट गोइंग टू गेट एनिथिंग इन युअर हेड. इट्स ॲक्च्युअली व्हेरी ट्रू. अँड या, सो मेकिंग नोट्स, पेरेंट्स गायडन्स, अँड अगेन लर्निंग. फॉर SST I would say self study I did by learning, because SST for social studies na, you have nothing to write by your brain, because we don't know what is history, geography. Actually. Yeah, and my teacher used to always say this, but we used to, आम्हाला असं वाटत होतं की नाही यार असं कसं होईल, आपण आपल्या शब्दात लिहू शकतो. बट जेव्हा बोर्डचा रिझल्ट आला ना सोशल स्टडीजचा, तेव्हा मला कळलं हाऊ इम्पॉर्टंट इट इज. बिकॉज माझे फ्रेंड्स ज्यांनी स्वतःच्या शब्दात उत्तरं लिहिले ना, दे स्कोर्ड 90, 89 इन सोशल स्टडीज.
आणि मला 98 होते. सो सब्जेक्ट वाईज कशी स्ट्रॅटेजी होती? ओके, सब्जेक्ट वाईज फर्स्ट ऑफ ऑल तर मी सांगेल तुम्हाला सायन्सचं, बिकॉज सायन्समध्ये अगेन दॅट मेकिंग युअर ओन नोट्स अँड ऑल्सो आय यूज टू फॉलो यूट्यूब चॅनल्स ऑफ अ गाय, सो ही यूज टू टीच व्हेरी नाईसली. सो जर का तुम्हाला सायन्समध्ये कन्सेप्ट क्लिअर नसेल होत ना, मेक दॅट कॉन्सेप्ट क्लिअर, बिकॉज सायन्स इज नॉट अबाउट रॉट मेमोरायझेशन. सोशल स्टडीजमध्ये एक वेळ चालून जाईल ती गोष्ट, बट सायन्समध्ये ती अजिबात चालणार नाही आहे. सो सायन्समध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचे कन्सेप्ट क्लिअर करता. देन सो सायन्ससाठी सो मेकिंग माय ओन नोट्स अँड सॉल्विंग न्यूमरस अमाउंट ऑफ पेपर्स. आय सॉल्व्ड अ लॉट ऑफ पेपर्स फॉर सायन्स. Then for maths I would say solving numerous questions, different questions, and also every Saturday Sunday you should, not only Saturday Sunday, 2 days from a week you should give time to HOTS question. Now HOTS questions are high order thinking skills. It comes for 8 marks in our paper, which is, and 8 marks is a lot for us. Actually yeah, so ते आपल्याला गमवायचे नाही आहे. सो हॉट्स क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा अँड थिअरम्स पण, बिकॉज थिअरम इज ऑल्सो कंपल्सरी क्वेश्चन. सो मॅथ्ससाठी तर माझी ही स्ट्रॅटेजी होती, सॉल्विंग मेनी क्वेश्चन्स. देन फॉर सोशल स्टडीज, हिस्ट्रीसाठी पर्सनली आय यूज टू लर्न एव्हरीथिंग. आय वुड नॉट लाय हिअर. माय टीचर गायडेड अप व्हेरी नाईसली. सो आय एम व्हेरी थँकफुल टू स्वाती मॅम. इफ यू वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक यू सो मच, बिकॉज शी यूज टू टीच अस हिस्ट्री व्हेरी नाईसली, की आम्हाला क्लासमध्येच लर्न होऊन राहायचं सगळं. घरी येऊन जास्त एफर्ट्स द्यायची गरज नाही पडायची हिस्ट्रीला. सो आय एम व्हेरी थँकफुल टू स्वाती मॅम. देन फॉर जॉग्रफी पर्सनली आय डिड नॉट रिमेंबर और मेमोराइज एनिथिंग, बिकॉज जॉग्रफीसाठी मी फोकस केले जास्त मॅप्सवर. अँड ऑल्सो मॅप्स प्ले व्हेरी क्रुशियल रोल, बिकॉज मॅप प्लॉटिंगसाठी पण येतं तुम्हाला अँड मॅप रिडिंगसाठी पण येतं, अँड बोथ आर फॉर 8 marks, अगेन फॉर 8 marks. सो 8 marks आर अ लॉट. सो आय थिंक फोकसिंग ऑन मॅप आणि जॉग्रफीमध्ये ऑब्जेक्टिव्ह पोर्शन खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट. सो आय गेस ऑब्जेक्टिव्ह तुम्ही कवर केले ना जॉग्रफीचे, सो 29-30 तुम्हाला तसेच भेटतात. अँड राहिला डिस्क्रिप्टिव्हचा, सो जॉग्रफीमध्ये ना आपण हिस्ट्रीसारखं रोट मेमोराईज नाही करू शकत अजिबात. मी ट्राय केलं होतं पहिल्या 2 चॅप्टरसाठी, बट इट डिडंट वर्क. त्याच्यात ना कन्सेप्ट असतात जॉग्रफीमध्ये ॲक्च्युली, अँड विच सरप्राईज मी इन 10th, कारण की 9th पर्यंत मी लर्निंगच करत होती. सो जॉग्रफीमध्ये कन्सेप्ट क्लिअर करणं अगेन इम्पॉर्टंट. सो आय वुड सजेस्ट की यूट्यूब व्हिडिओज बघा, मी बघत होते. अँड या फॉर लँग्वेजेस, ओके, फॉर लँग्वेजेस इंग्लिशसाठी आय डिडंट डू एनिथिंग. आन्सर रायटिंग पण नाही केली, विच इज अ बॅड थिंग, बट आय रेकमेंड यू शुड डू आन्सर रायटिंग. त्यामुळेच माझा स्कोअर कमी झाला इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये अगेन आय वुड से गिव्ह क्रेडिट टू माय मराठी टीचर. शी यूज टू टीच अस व्हेरी नाईसली मराठी. शी यूज टू मेक द होल स्टोरी ऑफ दॅट चॅप्टर अँड खूप इझिली सांगत होत्या त्या आम्हाला, खूपच इझिली. सो मराठीसाठी अगेन टीचर. अँड मराठीसाठी मी खूप रायटिंग प्रॅक्टिस केली आणि मराठीचे न्यूजपेपर्स पण वाचत होती. ॲक्च्युली माझे बाबा आहेत, ते मला 10-15 मिनिट इंग्लिशचा न्यूजपेपर वाचायला लावतात आणि मराठीचा न्यूजपेपर वाचायला लावतात. सो कधीच त्यांनी मला असं नाही केलं की फोकस ऑन इंग्लिश, इंग्लिश इज द फ्युचर. त्यांनी मला दोन्ही लँग्वेजेसला इक्वल टाईम द्यायला सांगितला. द नेक्स्ट इज संस्कृत. सो संस्कृतसाठी फायनली मेमोरायझेशन इज द की फॉर संस्कृत, I would say, because we don't understand Sanskrit. We are not that scholars in Sanskrit, okay? So, Sanskrit साठी तर मी मेमोराइज असते सगळं. ॲक्च्युअली तू तुझा 10th बोर्डचा सिलेबस कधीपर्यंत कम्प्लीट केला? मी माझा 10th बोर्डचा सिलेबस कम्प्लीट केला डिसेंबर एंड पर्यंत. सो तुझ्या रिव्हिजनच्या मेथड काय होत्या? रिव्हिजनच्या मेथड, द वन अँड ओनली मेथड फॉर ऑल सब्जेक्ट्स इज ऍक्टिव्ह रिकॉलिंग. सगळ्या ऍक्टिव्ह रिकॉलिंग म्हणजे you have to actively recall some things. You म्हणजे खूप जण रिव्हिजनच्या मेथड्स अशा असतात की दे ओपन द बुक्स अँड दे स्टार्ट रिवायझिंग इट. यू डोंट हॅव टू डू दॅट, कारण की काही वेळानंतर तुम्हाला झोप यायला लागेल. ऍक्टिव्ह रिकॉलिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्सचं एक्झाम्पल देते मी. सायन्समध्ये मी फ्लॅश कार्ड्स यूज केले. फ्लॅश कार्ड्स दे स्वॅप वन आफ्टर दी अदर. अँड फॉर एक्झाम्पल हीट लेसन आहे माझा, सो त्याच्यात ते विचारतात व्हॉट इज हीट, व्हॉट इज ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट, व्हॉट इज ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर.
ते रिवाइज करण्यापेक्षा मी ऍक्टिव्हली रिकॉल करते आणि ज्या क्वेश्चन्सचं मला आन्सर नाही आलं त्या क्वेश्चन्सचं मी आन्सर बघते, त्यामुळे ते माझ्या परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होतो. सो देअर इज ऑल्सो सायन्स बिहाइंड इट. देन फॉर मॅथ्ससाठी मी कधीच चॅप्टर रिवाइज करून टेस्ट नव्हती देत. आय यूज टू जस्ट रिवाइज फॉर्म्युलाज अँड देन त्याच्यावर मी क्वेश्चन, एक वर्कशीट होती आमच्या टीचर देत होत्या, सो ती मी सॉल्व्ह करत होती. सो दॅट्स ऑल्सो ऍक्टिव्ह रिकॉलिंग. And for SST, I would say writing down the answers instead of learning or revising them again and again is beneficial. बोर्ड एक्झामची प्रॅक्टिस करताना किती पेपर सॉल्व्ह केले और किती टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या? 5 टेस्ट सिरीज माझ्या शाळेने घेतल्या, त्यानंतर 5 टेस्ट सिरीज मी स्वतः सॉल्व्ह केल्या. त्या टेस्ट सिरीज मला भेटल्या होत्या नवनीत पब्लिकेशनचा एक ब्लू कलरचा बुक येतं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याचे 1 आणि 2 क्वेश्चन्स आय गेस आले पण आमच्या बोर्ड पेपरमध्ये. सो नवनीत आणि माझ्या स्कूलचे अँड ऑल्सो आय यूज टू मेंटेन गुड रिलेशन्स विथ माय फ्रेंड्स. सो त्यांनी जिथे जिथे टेस्ट सिरीज लावल्या होत्या आय यूज टू आस्क देम फॉर पेपर. सो डिड दे गिव्ह यू? या, दे गेव मी. दॅट्स नाईस. दॅट इज फ्रेंडशिप आय थॉट. Yeah, I would say, but I never asked topper for it. I always asked backbenchers because I knew they will only give. Okay, so backbenchers and the toppers are the best friends in some cases. That's nice. Okay, तू बोललीस की तू तुझे स्वतःचे नोट्स काढत होते, पण त्या स्वतःच्या नोट्स व्यतिरिक्त तू काही कुठले नवीन डायजेट्स किंवा कुठले नोट्स बाहेरचे विकत यूज केलेस? सब्जेक्ट वाईज व्हॅरी होतं. फॉर सोशल स्टडीज, हिस्ट्री, जिओग्राफीसाठी मी मास्टर की यूज केली. बिकॉज मास्टर की मध्ये त्यांनी स्टार्टिंगला, चॅप्टरच्या स्टार्टिंगला की पॉइंट्स दिले आहे, की पॉइंट्स टू रिमेंबर. सो इन्स्टेड ऑफ रिडिंग द होल लेसन तुम्ही एक गो थ्रू करू शकता त्याच्यावरून. टाइम वेस्ट नाही होणार, क्विक रिव्हिजन होईल. अँड एमसीक्यूज भरून आहे, एमसीक्यूज मास्टर की मध्ये भरून आहे. सो आय वुड से तुमचं ऑब्जेक्टिव्ह अजिबात कुठेच मार्क्स जाणार नाही. सो फॉर सोशल स्टडीज मास्टर कीज आर द बेस्ट. सायन्ससाठी मी म्हणेल कुठलीच डायजेस्ट फॉलो करू नका, जस्ट रिलाय ऑन द बुक्स. कारण की कुठल्या डायजेस्ट मधून पेपर येतो असं नाहीये, बुकमधूनच पेपर येतो. सो आणि सायन्ससाठी तर फुल्ली बुकमध्ये जे इंटरनल क्वेश्चन्स असतात ना त्याला खूप जण इग्नोर करतात, बट यावेळेस खूप क्वेश्चन्स आले त्याच्यातून, लाईक लेट्स रिकॉल, कॅन यू टेल, ऍक्टिव्ह रिकॉलिंग अँड ऑल. सो ते पण तुम्ही करायला हवे. मॅथ्ससाठी पण कुठलीच डायजेस्ट यूज नाही केली. आय यूज टू सॉल्व वर्कशीट्स, माझ्या टीचर देत होत्या. ऍक्च्युली त्या CBSE बुक्समधून काढत होत्या. लँग्वेजेससाठी, मराठीसाठी तर आमच्या टीचरनी मास्टर की रेकमेंड केली होती, कारण की मास्टर की मध्ये उत्तम भाषा आहे मराठीची आणि ते ना रेअर पण आहे. सो जर का आपण ते आन्सर्स आपल्या आन्सर कॉपीमध्ये लिहिले ना, सो ते इट कम्युनिकेट्स विथ द एक्झामिनर व्हेरी नाईसली. ते खूप छान इम्प्रेशन पडतं आपल्या एक्झामिनरवर. कस्तुरी, तू मगाशी बोललीस की तू काही युट्यूब चॅनल्स ला फॉलो करायची, तर ते कुठले युट्यूब चॅनल होते सायन्ससाठी? सो आय वुड से पार्थ मोमाया हे युट्यूब चॅनल आहे अँड इट्स ग्रेट चॅनल. जर का तुम्हाला 0% सायन्स येत असेल ना, दॅट पर्सन पार्थ सर विल टेक यू टिल 90-95 तुम्ही इझिली स्कोर कराल सायन्समध्ये, इफ यू डेडिकेटेडली वॉच हिज लेक्चर्स. सो मी तर त्यांचंच फॉलो केलं अँड आय रिअली थिंक ते ॲनिमेशन्स यूज करतात ना, अँड म्हणून दॅट मेक्स व्हिज्युअलायझेशन मोर पॉवरफुल. So Parth Momaya sir is the god for science, 10th science students. Then for maths I would say I followed Galaxy of Maths. So that Galaxy ma'am used to teach us. She used to teach very nicely and I personally loved her videos. They were a bit long होते ते, but समजत होतं. म्हणजे एक below average student जरी असेल ना, still he'll score decent in maths. नंतर SST साठी अगेन पार्थ मोमाया यूट्यूब चॅनल. सो पार्थ मोमाया यूट्यूब चॅनल मध्ये पार्थ सर नाही शिकवत जॉग्रफी, ही हॅज केप्ट टीचर्स फॉर इट. सो त्यासाठी त्यांनी आय गेस ऋतू मॅम आणि सागर सर ठेवले आहे. दे टीच वंडरफुल SST अँड जॉग्रफीसाठी तर पर्सनली मला लर्न करायची गरज नाही पडली. ते टिप्स आणि ट्रिक्स देत होते लर्न करायच्या, माझ्या लेक्चरमध्येच लर्न होऊन जात होतं लेक्चर पाहता पाहता.
इंग्लिशसाठी मी यूट्यूब चॅनल नाही फॉलो केले, मी फक्त खूप प्रॅक्टिस केली होती इंग्लिशची. आन्सर रायटिंग नाही, ग्रामरची. सो तुझं थ्रू आउट शेड्यूल काय होतं टेनसाठी? माझं शेड्यूल व्हॅरी होत होतं मंथ्स टू मंथ. सो मार्च एप्रिल मे पर्यंत माझं शेड्यूल वॉज रिली नाईस, की मी दिवसातून 4 to 5 वाजता येत होते अभ्यासाला. बट देन अगेन मे टू सप्टेंबर ऑक्टोबर मी माझ्या फ्रेंड्ससोबत खूप जास्त इंटरॅक्ट होत होते. सो मला आवडत होते त्यांच्या गोष्टी. अँड आय गॉट डिस्ट्रॅक्टेड अ बिट. सो डिस्ट्रॅक्शन इज व्हेरी बॅड. बट या आय गॉट डिस्ट्रॅक्टेड. सो तेव्हा माझं शेड्यूल होतं मी 2-3 तासच द्यायचे, विच वॉज नॉट ॲट ऑल गुड. सो ॲट द एंड October to November, I would say I gave 8 to 10 hours. I never counted hours actually, but yeah, at the end moment you have to give everything. Including school, na? Excluding school? No, excluding school. Excluding school you gave to 8 to 10 on the weekends. On the weekends? Yeah. Okay. पेपर प्रेझेंटेशनचं किती इम्पॉर्टन्स आहे 10th एक्झाम मध्ये? काय सांगशील तुझ्या ज्युनियर्सला? ॲज यू सेड, जसं तुम्ही म्हटलं होतं मगाशी, आय रिली अग्री विथ दॅट, की ते मेडिएटर असतं कम्युनिकेशन युअर पेपर. सो ज्या प्रकारे तुमचा पेपर प्रेझेंट झालाय ना, तेवढंच चांगलं इम्प्रेशन तुमच्या मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, कारण 3 जण चेक करतात, एकच जण नाही आहे. पहिल्याला जरी आवडला ना तुमचा पेपर कसा आहे लिहिलेला, तर सेकंड पर्सन विल नॉट एक्सेप्ट इट एट ऑल. ही विल कट युअर मार्क्स. So paper presentation, make sure your paper should be presented properly. आणि SST साठी एक छोटी टिप द्यायला आवडेल मला, की जॉग्राफीसाठी ना तुम्ही एक स्टेन्सिल घेऊन जात जा. जर का मॅप तुम्हाला विचारलं एलॅबोरेट द वाईल्ड लाईफ अँड व्हेजिटेशन ऑफ ब्राझील, सो त्याच्यामध्ये ते स्टेन्सिल मॅपला काढून तुम्ही ते व्हेजिटेशन कुठे होतं किंवा रेनफॉल कुठे होते जास्त, तो पार्ट दाखवू शकता. सो या पेपर प्रेझेंटेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मगाशी बोलली होती की तू जर मला डिस्ट्रॅक्शन हे झालं होतं, सो हाऊ यू ओव्हरकम इट? आणि ते डिस्ट्रॅक्शन ओव्हरकम करताना तुला कुठे प्रेशर जाणवलं किंवा बोर्ड एक्झाम जवळ आल्यावर तुला कुठे प्रेशर जाणवलं, तर ते कसं ओव्हरकम? डिस्ट्रॅक्शन्स अगेन मी माझ्या पेरेंट्समुळेच ओव्हरकम करू शकले, बिकॉज डिस्ट्रॅक्शन्स खूप होत होते अँड सगळ्यांसोबतच होतात. बट द मेन थिंग इज तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा. सो मी सगळ्या गोष्टी माझ्या पेरेंट्स सोबत शेअर करायचे. सो मी त्यांना हे पण सांगितलं की माझे स्कूल फ्रेंड्स अँड फ्रेंड्समध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट होत आहे सध्या. सो त्यांनी मला म्हटलं की ओके, इट्स गुड, फ्रेंड्स आर इम्पॉर्टंट इन लाईफ, पण तरीही बोर्ड एक्झाम पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. हे तुमचं सगळं जे आहे ना ते 10th नंतरही होऊ शकतं. But now the priority is 10th board exams. So you should know the right thing to do at the right time. That was their guidance to me. So and that was indeed very nice. And very. मी असं ऐकलंय की तू खूप इम्पेशंट पण होतीस. सो ऍट द टाइम ऑफ बोर्ड एक्झाम किंवा मग बोर्ड एक्झाम जसं जसं जवळ येत होत्या, तर तुझा इम्पेशंटनेस कसा टॅकल केलास? बोर्ड एक्झाम मी तर पेशन्स शिकवलाच आहे फुल. Because I am a very impatient girl. I was still I am a bit impatient. Okay. I want the thing to be done at that time. Like I don't like to wait. Okay. Yeah. So now after the board examination, you didn't overcome that point. Impatient to patientness. You didn't overcome. You still carry with you. I'm still suffering with that. Yeah. ओके. कस्तुरी, तू मगाशी बोललीस की तुझ्या फ्रेंड सर्कलमुळे थोडी डिस्ट्रॅक्ट झाली होती. सो हे सेम तुला सोशल मीडिया सोबत कधी झालंय? नाही, सोशल मीडियामुळे मी कधीच डिस्ट्रॅक्ट नाही झाली, कारण मी सोशल मीडियावर कधी होतीच नाही. अँड अगेन आय वुड लाईक टू थँक माय पेरेंट्स फॉर दॅट, की त्यांनी मला कधीच ना, मी स्नॅपचॅटवर होती, मी कोणत्याच सोशल मीडियावर अजूनही नाही आहे व्हॉट्सॲप सोडून, बिकॉज व्हॉट्सॲपमध्ये माझे स्कूलचे ग्रुप्स वगैरे होते. सो मी स्नॅपचॅटवर नव्हती, इंस्टाग्रामवर नव्हती, देन ट्विटर अँड ऑल. आय वॉज ऑन नथिंग. कारण की सोशल मीडिया ना हे खरंच एक डिस्ट्रॅक्शन आहे अँड इट इज अ टॉपिक दॅट शुड बी डिस्कस्ड ऑन, बिकॉज द यूथ इज म्हणजे बिघडत चाललं आहे. अँड आय एम थँकफुल टू माय पेरेंट्स की त्यांनी मला दूर ठेवलं. अँड ते डिसिप्लिन जे आहे ना अभ्यास करायचा, ते मला माझ्या पेरेंट्सकडूनच मिळालं आहे. व्हॉट इज द टॉपर सिक्रेट?
topper's secret. There's no secret. There's no secret. I also used to ask my seniors when I was in 10th that what's your secret? How did you score so much? So ते मला सांगायचे नेहमी be consistent. Because consistency is the key. तुम्ही एक दिवस 8 ते 10 तास अभ्यास कराल, that doesn't matter. तुम्ही रोज 2-2 तास द्याल ना, so you will reach to your goal. So be consistent, be patient, which I wasn't, but 10th taught me how to be patient. Third tip, secret would be have a positive mindset. Don't be always negative, because this exam is also about your mental things, you know. Law of attraction is also true. You attract what you think. So yeah. तुझा नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे? मी पॉली करणार आहे, डिप्लोमा करणार आहे. पॉली कशामध्ये? कम्प्युटर सायन्स. बरं, कॉम्प्युटर सायन्सच का चूज केलं तू? Because I have keen interest in it and my dad is from that field, so he can guide me. Okay. Message to your junior. Oh, my message to my juniors would be chill. You don't have to take that much pressure. एक लक्षात ठेवा, प्रेशर मधून केलेली कुठलीही गोष्ट it is not worth it. So अभ्यास करा, be consistent. Again I would say consistency ठेवा, and everything is going to be fine. Have a positive mindset. Thank you. थँक्यू कस्तुरी, माझ्या चॅनलवर आल्याबद्दल, एक स्वीट इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. Oh, thank you. You were sweet too.